मित्रांनो नमस्कार. आली आली परी लाल परी एसटी बेस्ट ची भरती आहे वाहक पदासाठी 364 36,000 पगार असणार आहे. 364 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता फक्त तुम्हाला 10वी पास आहे. तर एसटी महामंडळाची 17,000 जागेची जी जाहिरात आणि ही जाहिरात टोटल या ठिकाणी वेगळी लक्षात घ्या. सगळ्यात भारी लाल परी प्रवास सुखाचा करायचा असेल तर एसटी महामंडळ तुम्हाला कधीही परवडेल. याच्यामध्ये या ठिकाणी 364 जागासाठी भरती आली. तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला पगार आणि किती मिळणार आहे, भत्ते कुठले मिळणार आहेत, पात्रता काय, विषय काय, सगळ्या गोष्टी तत्पूर्वी जाणून घ्या. एसटी महामंडळाची पहिली बस अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर ते पुणे या महामार्गावर धावली आणि आता ती धावतच राहणार जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत तुम्हाला नवनवीन संध्या मिळणार आहेत. सरकार आपल्यावर, तुमच्यावर, माझ्यावर सगळ्या उपकार करत आहे. थोडं का होईना आपल्याला देत आहे, त्याच्यातच आपण खुशी मानून ह्याच जोरदार तयारी करायची. विशेष म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट नसून परमनंट भरती आहे. चला सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घ्या. 2 मिनिटं फक्त तुमचे द्या, सगळ्या गोष्टी क्लिअर करा, कारण अर्ज करायला मिस करू नका. लक्षात घ्या, पद आहेत 364 पद आहेत टोटल वाहक पदासाठी असणार. तर बेस्ट वाहक एसटी भरती ही आहे. त्याच्यामध्ये वाहक पद असणार आहे. आता याच्या अगोदर जागा जाणून घ्या. कॅटेगरी नुसार या ठिकाणी जागा दिलेल्या आहे. या ठिकाणी डायरेक्ट भोंगळ कारभार नाही कुठला. प्रत्येक जागा कॅटेगरी वाईज या ठिकाणी डिवाइड केलेली. ओपन कॅटेगरी वाल्यांनी लक्ष द्या आणि स्टेप बाय स्टेप अदर. ओपन वाल्यांसाठी 142 जागा आलेल्या आहेत 364 पैकी. एससी वाल्यांना 34 जागा आहेत. एसटी वाल्यांना 22 जागा आहेत. ओबीसी 67 जागा आहेत. ईडब्ल्यूएस असाल 36 जागा आहे. एसईबीसी असाल 36 जागा. ठीक आहे. फीजे ए कॅटेगरी 6 जागा आहेत. एनटी बी कॅटेगरी 6 जागा आणि एनटी सी कॅटेगरी 10 जागा. एसबीसी 5 जागा. टोटल मिळून किती होतात? 364 जागा परमनंट होणार आहेत विद्यार्थी आपल्या महाराष्ट्राचे. 364. पगार तुम्हाला 36,000 पर्यंत मिळणार आहे. बेसिक आहे याच्यामध्ये 22,000 पासून चालू. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व मिळून म्हणजे आलं, तुमचं घर भाडं आलं, तुमचे कपडे धुण्यासाठीच आलं, तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स आलं. ठीक आहे. असे आणखी 1-2 अलाउन्स असतात. सगळे मिळून तुम्हाला 36,000 पगार मिळणार आहे. मग ही नोकरी अजिबात सोडायची नाही, मिस करायचा नाही. मग अर्ज कधी करायचा आहे? 29 जुलैच्या अगोदरच अर्ज करा. लगेच अर्ज भरून टाक. अर्ज कसं करायचंय, अर्जामध्ये चूक करू नका. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अर्ज कसा भरायचा डिटेल्स सांगतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर क्रायटेरिया जाणून घ्या आणि उद्याच्याला तुम्ही अर्ज भरून टाका. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं इथे अर्ज असणार आहे ऑनलाईन पद्धतीने. 29 जुलै पूर्वी या ठिकाणी अर्ज करायचे. त्याच्यानंतर परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे? आता इथं परत शासनानं काय केलंय की ऑनलाईन एक्झाम ठेवलेली कॉम्प्युटर बेस. इकडे कॉम्प्युटर म्हणजे सीबीटी बेस. याच्यामध्ये 30 गुण असणार आहेत. सर्वसाधारण 30 गुण म्हणजे 4 विषय असणार आहेत. ठीक आहे. 4 विषयातच 30 गुण सगळं गुंडाळलेले. स्पर्धा परीक्षा खूप आणि सरळ सेवेची परीक्षा लक्षात घ्या. 12 गुण या 30 पैकी तुम्हाला आवश्यक आहेत कंपल्सरी. हे 12च्या जर खाली आले तुम्ही, आपण म्हणतो ना हालय 12चा चलो 12चा डझंट मॅटर, तो 12चा नाही. 12 म्हणजे 12, इंग्लिश मध्ये त्याला 12 म्हणतात. ठीक आहे. लक्षात घ्या, हे 12 गुणाच्या जर खाली आलं तर तुम्ही डायरेक्ट आउट होणार. त्याच्यामुळे प्रत्येक विषयात कमीत कमी 3 ते 4 गुण घेणं आवश्यक आहे. पुढे आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे 10वी रिलेटेड जे डॉक्युमेंट आहे, तुमचा बॅच बिल असणं आवश्यक आहे तुमच्याकडे. ठीक आहे. त्याच्यासोबत तुमचे 10वीचं मार्कशीट, तुमचं आयडेंटिटी कार्ड, सगळ्या गोष्टी डिटेल्स तुम्हाला पुढे चालून सांगतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी नियुक्ती देणार आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पदोन्नती देणार आहेत. सॉरी, पदोन्नती नाही म्हणता येणार त्याला. त्या ठिकाणी तुम्हाला रुजू करून घेणार आहेत सेवेत. मग आता हे परमनंट कधी होणार की परमनंटच भरते. 17,400 17,000 प्लस जी जागा एसटी महामंडळाची ती आणि ही वेगळी भरती तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं. ठीक आहे. ही लगेच तात्काळ फॉर्म सुरू झाले तर ह्याचा क्रायटेरिया आलाय. सब्जेक्ट कुठले असणार आहे, तर काय कसं सगळ्या भानगडी या ठिकाणी लगेच मिटून घेऊ. पात्रता फक्त कमीत कमी तुम्हाला 10वी शिक्षण पाहिजे. तुम्ही म्हणाल माझं 7वी मी फॉर्म भरू का? अजिबात नाही. तुला फॉर्म भरता येणार नाही. लक्षात घे, कारण तुम्हाला कमीत कमी 10वी पासच पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 50% गुण आवश्यक आहेत. 10वी पास झाला तू आणि त्याच्यामध्ये तुला 47% येतं, मग कोण फॉर्म भरायला या ठिकाणी? शासन मला 47
या ठिकाणी पर्सेंटेज तुम्ही कॉपी केलेले पर्सेंटेज असू द्या किंवा मनाचे पर्सेंटेज, परंतु डॉक्युमेंट वर कमीत कमी या ठिकाणी 50% असणार. मला एक सांगा, तुम्ही कॉपी करून तुमचे आहे ते पर्सेंटेज आहेत का विदाउट कॉपीचे, तेवढंच सांगा, बाकी काही सांगू नका. ठीक आहे. पुढे 50% अनिवार्य आहे तुमच्या डॉक्युमेंट्स वर पर्सेंटेज असणं. या ठिकाणी पुढे विषय असणार आहेत फक्त 3च विषय. एक म्हणजे पहिला म्हणजे अंकगणित आहे, जो की 10 मार्काला असणार आहे. दुसरा म्हणजे जनरल नॉलेज 10 मार्काला असणार आहे. मराठी आणि इंग्लिश या ठिकाणी 10 मार्काला. टोटल किती? फक्त 30च मार्काची परीक्षा होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा. ठीक आहे. त्याच्यापैकी 30 पैकी 12 आवश्यक आहेत आणि पुढील प्रोसेस मला जी डिफाईन असेल त्यानुसार सिलेक्शन होईल. ठीक आहे. याच्यामध्ये वय जर झालं, वय किती? साधारण 18 प्लसच असतं. 18 ते तुमचं 38 इथपर्यंत जे जे यंगस्टर आहेत ते भरू शकतात. मनाने तुम्ही वय तुमचं मापलं जात नाही मनाचं. तुम्ही म्हातारे असाल आणि वय मन तुमचं तरुण असेल तर त्या ठिकाणी उपयोग होणार नाही ना. तुमचं वय 18 ते 38 एवढंच पाहिजे ओपन वाल्यांसाठी. ठीक आहे. कॅटेगरीमध्ये असाल 18 ते 43, 5 वर्ष तुम्हाला डिस्काउंट दिले. एज रिलॅक्सेशन फिक्स असतं कॅटेगरी वाल्यांसाठी. या ठिकाणी 3 गुण मिळवा कमीत कमी एका विषयात. आता इथं परत एक गडबड केली त्यांनी. परीक्षा जी आहे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 बॅच मध्ये ठेवली. आता मला एक तुम्ही सांगा, याच्यावरती बॅच चालू करायची का? कारण लवकर तात्काळ भरती आहे, परमनंट भरती आहे ना. 35-36 हजार या ठिकाणी पगार तुम्हाला मिळतोय. कारण तुमचं भविष्य याच्यात घडू शकतं. कमीत कमी 364 विद्यार्थ्यांचं, त्यापेक्षा जास्त अजिबात नाही. ठीक आहे. ह्याला फॉर्म आता लाखभर येऊन म्हणजे झालं. ठीक आहे. पुढे आहे तुमचा विषय मेन म्हणजे शिफ्ट 1 शिफ्ट 2 कॉम्प्युटर बेसवर. ही जर परीक्षा ऑफलाईन झाली तर कोणाला वाटतं की याचा फायदा होईल आपल्याला? कारण की काय, 10वी बेस म्हणजे खूप हाय एज्युकेशन नाही किंवा सर्वसाधारण शिक्षण आहे ते. त्याच्यामध्ये वाहक पदासाठी ही भरती आहे. मग आता जर कॉम्प्युटर वरती घेतलं तर एक तर तुम्हाला बटनच सापडत नाहीत. आता सगळ्यांना नाही पण खूप जणांचा प्रॉब्लेम आहे, माझा सुद्धा प्रॉब्लेम, मला सुद्धा सापडत नाही. ठीक आहे. इथे काय करायचंय, मग तुम्ही प्रॅक्टिस करायची कॉम्प्युटर वरती. सर्व प्रश्न उत्तर सराव, प्रिव्हियस, एसटी रिलेटेड, जनरल नॉलेज, अंकगणित सगळं. तुम्ही जर मनाला इच्छा असेल तर लगेच याची बॅच चालू करतो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. 1 रुपया द्यायची कोणाला आवश्यकता नाही, तुमच्यासाठी फक्त. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये फिजिकल आहे का? हो. तुमची उंची तपासली जाणार, तुमचं वजन तपासलं जाणार. ठीक आहे. उंची किती पाहिजे? कमीत कमी सर्वांसाठी आहे उंची 154 आणि जास्तीत जास्त 178. 154 पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही बाद आहात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे उंची तर कमी असेल तर फटाफट थोडी वाढवून घ्या. लटका कशाला लटकायचं? फक्त गळ्याला लटकू नका, कारण ते आपल्या स्वभावात नाही. छत्रपतींचे मावळे आहेत आपण. 154 पाहिजे, 178 पेक्षा जास्त नको. एकदम उंटासारखं पण नको असायला पाहिजे. जर तुम्ही उंच असाल एसटी मध्ये चढायला गेलात तर ते छाताड तुमच्या डोक्याला आपटेल लागल, मार लागल. म्हणून कमीत कमी 154 आणि जास्तीत जास्त 178, त्याच्यापेक्षा जास्त नको. हा झाला तुमचा फिजिकल मधला उंचीचा क्रायटेरिया. नेक्स्ट आहे तुमचं वजन. कमीत कमी 45 पाहिजे. आता तुमचं वय जर 25-30 असेल आणि तुमचं वजन 45 पेक्षा कमी असेल तर काय फायदा आहे का? नाही. तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे. म्हणून वजन तुमचं कमी असेल तर वाढवायचं तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी वेगवेगळं प्रोटीन असतं, पण नॅचरल प्रोटीन. केळी खा, दूध प्या, व्यायाम करा, आरामशीर झोप घ्या, निवांत रिलॅक्स. जेवढं राहिलं तेवढं तुमचं वजन फास्ट वाढेल. ठीक आहे. मी सुद्धा वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय, त्यामुळे रोज केळं खाल्ले तरी चालेल. पुढे आहे तुमचं वजनाचा क्रायटेरिया झाला. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवायचंय, यामध्ये लेखीला तुम्हाला लवकर पास करून घ्यायचं आहे. त्यासाठी जोरदार तयारी करायची आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो मित्रांनो, ही परीक्षा ऑनलाईन घ्यायला पाहिजे होती का ऑफलाईन? तुम्हाला वारंवार हे का सांगतोय? कारण हे खूप महत्वाचं आहे. शासन काय करतंय, ऑनलाईन घेतंय, गडबड काहीतरी करून टाकतात. शिफ्ट ए आणि शिफ्ट बी ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेट असतील, वेगवेगळे प्रश्न राहतील, व्हॉट एव्हर जे काही त्यांचा क्रायटेरिया असेल तो. मग याच्यामध्ये एखादा प्रश्न चुकला, याच्यामध्ये दुसरा चुकला, परत शिफ्ट ए. जसं मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये झालं, वेगवेगळ्या सेटला कोणाला जास्त मार्क दिले, कोणाला कमी झालं, म्हणजे इनडायरेक्टली अन्याय होऊ शकतो याच्यामध्ये. म्हणून आपली सरकारला विनंती होती की बाबा परीक्षा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने घ्या. कमीत कमी आहे 100-200 जागांच्या तरी. ठीक आहे. पुढे तर तुम्ही घपलेबाजी करतायत, झोलबाजी होते, परंतु विद्यार्थ्यांना अन्याय नाही झाला पाहिजे. म्हणून तुम्हाला काय वाटतं, ऑनलाईन व्हायला पाहिजे की ऑफलाईन? परंतु कशी हो, आपली जोरदार तयारी ठेवा, कॉम्प्युटरचा सराव ठेवा.
हे अंकगणितावर थोडं फोकस करा, जनरल नॉलेज वाचा, मराठी इंग्लिश बेसिक क्वेश्चन असतात सिंपल साधे, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. आणि तुम्ही मला बॅचचं परत एकदा तुम्हाला वाटत असेल तुमचा फायदा व्हावा तर बॅचचं सांगा. बॅच फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फक्त हे आहे बेस्ट बेस्ट वाहकपदासाठी घेऊ, डोंट वरी. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. लवकर फॉर्म भरायचा आहे, काही अडचण आली तर कमेंट करायचंय. जय हिंद राजांनो, बाय बाय.